नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. अनिल देशमुखांवर सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आला. गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप झाल्यानंतर आता सीबीआयनं संबंधित प्रकरणात अनिल देशमुखांना आरोपी बनवलाय. याआधी या गुन्ह्यामध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि इतर आरोपी होते. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता आणि त्यानंतर आता सीबीआय कडून अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान सीबीआय कडून तथ्यहीन गुन्हा दाखल झाल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय. त्यांनी ट्विट करत काय म्हटलं आपण पाहतोय. धन्यवाद देवेंद्र फडणवीस, आज माझ्यावर सीबीआय कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे आणि जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं हे कट कारस्थान सुरू झालंय. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता न डगमगता मी बीजेपीच्या या दडपशाही विरोधात लढाई देणार, तशी खूनगाठ बांधली आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय.